मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येते। रमेश पाटलांचा बच्चू कडूंना खरं तर फोन गेलेला आहे। बच्चू कडू मॅनेज झालं असं लोक म्हणतात। आंदोलनातून माघार घेतल्यानंतर रमेश पाटलांचा बच्चू कडूंना फोन पाहायला मिळतो। सरकारनं मागण्या पूर्ण न केल्यास उडवून टाकू अशी प्रतिक्रिया देखील रमेश पाटलांच्या वक्तव्यावर बच्चू कडू यांनी दिली आहे। तारीख पण लीड घेतली ना भाऊ, इलेक्शन होऊन जाईल त्यावर त्यांचे सगळ्यांचे। अहो दादा, मी 100% सांगतोय, कर्ज माफी त्यांच्या बापाले करायला लागेल। इथं हा बच्चू कडू आहे, गांधीगिरीच्या नंतर भगतसिंगगिरीनं उडून टाकू कोणाला, तो विषय सोडून टाका। नाही हा नाही, ते माझं काय म्हणणं आहे, म्हणजे लोकांचे मला फोन बोलतात की बाबा तुम्ही बच्चू भाऊला फोन केला नाही, आता पण बच्चू भाऊने असं केलं, बच्चू भाऊने जायला नव्हतं पाहिजे, पण तुमची भूमिका मला कळण्यापेक्षा मी काहीच बोलू शकत नाही ना। आता कसं आहे, कसं आहे, प्रत्येक जण इथं हा आमचे 22 मुद्दे होते दादा, एकच मुद्दा होता का आपला? बरोबर, 22 मुद्द्यावर चर्चा करणं हे ऑन दी स्पॉट सगळे सचिवांसोबत बैठक झाल्याशिवाय ते शक्य नव्हतं। तर रमेश पाटील यांनी बच्चू कडू यांच्यासोबत खरं तर फोनवरून संवाद साधलेला आहे। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सचिन बडे आपल्यासोबत जोडले जाते। सचिन, काय सविस्तर माहिती? रमेश पाटील हे असे व्यक्ती आहेत जे कुणालाही फोन करतात आणि जे काही जनतेचे प्रश्न असतील ते विचारण्याचा थेट त्या नेत्याला प्रयत्न करतात। असाच प्रयत्न जो होता तो बच्चू कडू यांना केलेला होता। सोशल मीडियावर किंवा काही जण बच्चू कडू हे मॅनेज झाले का अशा प्रकारचा त्यांनी प्रश्न जो होता तो त्यांना विचारला। मात्र त्यावेळेस बच्चू कडू म्हणाले की असा कोणीही मायका लाल नाही की जो बच्चू कडूला मॅनेज करू शकेल, आणि त्यासोबतच अजून कुणी फायदा झालेला नाही की बच्चू कडूला तो लाच देईल, धमकी देईल आणि कुठेतरी त्यांना ऑफर देईल। दुसरीकडे आतापर्यंत सरकारनं फक्त ऐकून घेतलं, मात्र जर सरकारनं त्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर गांधीगिरीनंतर भगतसिंगगिरी सुद्धा करू आणि उडून टाकू हे वक्तव्य जे आहे या कॉल रेकॉर्डिंग मध्ये ऐकायला मिळते। आणि त्यासोबतच आम्हाला बदनाम करण्याचं काम काही राजकीय पक्षांचे कॉल सेंटर IT सेल जे आहे ते करतायत असं देखील विधान जे आहे ते या ठिकाणी या कॉल रेकॉर्डिंग मध्ये ऐकायला मिळते। कारण ज्या पद्धतीने आपण पाहताय, हे आंदोलन झाल्याच्या नंतर, मोर्चा झाल्याच्या नंतर जी बच्चू कडूंच्या आंदोलनावर टीका केली जात होती त्या टीकेला धरून जे होता हा कॉल झालेला आहे। सरकारनं मागण्या पूर्ण केल्यास एक तर बच्चू कडू फासावर जाणार, नाहीतर दुसऱ्याला फासावर पाठवू असं जे वक्तव्य जे आहे या कॉल रेकॉर्डिंग मध्ये बच्चू कडू यांनी केलेलं आहे। त्यामुळं जे जनतेचे प्रश्न आहेत तेच विचारत असताना शंकांचं निरसन जे आहे ते करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला आहे। निश्चित धन्यवाद सचिन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।